एकीकडे मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघालाही आता निमंत्रण आलेलं आहे आणि या सगळ्या निमंत्रणात मुंबईमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, मोठं यश मिळालेलं आहे, बैठकीचं निमंत्रणही आलेलं आहे का? ते नक्कीच ज्या दिवशी या राज्याचे माननीय ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्यासोबत आणि डॉक्टर परिणय फुके, चरणसिंगजी ठाकूर आणि इतर लोकांचं शिष्टमंडळ आमच्या आंदोलनस्थळी आलं होतं आणि त्यांच्यासोबत आमच्या ज्या काही 14 मागण्या होत्या त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला जे काही आश्वासन दिलं त्या आश्वासनानंतर आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की बा याचे शासन निर्णय आपण केव्हा देणार, तेव्हाच त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर सांगितलं होतं की मंगळवारी आपण मुंबईला संबंधित सचिवांसोबत बैठक घेऊन कोणत्या मागणीचा GR किती तारखेला आम्ही तुम्हाला देऊ ते तारीख स्पष्ट सांगू। त्यांच्या त्या आश्वासनाप्रमाणे काल आम्हाला निमंत्रण मिळालं आणि उद्याला 4:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला आम्ही सर्व शिष्टमंडळ जाणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपुरातून कोण कोण जाणार आहे आणि त्या बैठकीला तिथं कोण कोण असणार आहे? कारण की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्या होत्या, त्यांचीच बैठक असल्यामुळे आणखी कोणी असण्याची शक्यता आहे का? नाही, मला जे पत्र मिळालेलं आहे त्याच्यामध्ये फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ, मान्य नामदार अतुलजी सावे, डॉक्टर परिणय फुके आणि ज्या ज्या विभागाशी आमच्या मागण्या संबंधित आहेत त्या त्या विभागाचे प्रधान सचिव अशा प्रकारचं त्या समितीचं त्यांनी हे केलेलं आहे। त्यांची एवढ्याच लोकांची बैठक आहे असं आम्हाला जे पत्र मिळालं त्याच्यावरून समजतं। इतर नेत्यांना बोलावण्याचा काही याच्यात येतो का, संदर्भ येतो का तसा? नाही ना, कारण ही म्हणजे माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा नेतृत्वाखाली म्हणा सरकारचं शिष्टमंडळ राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत चर्चेला आलं होतं आणि ती चर्चा झाल्यावर तिथे त्यांनी आश्वासित केलं होतं की तुमच्या ह्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण करण्याच्या दृष्टीने किती दिवसामध्ये शासन निर्णय निघतील, काय पुढची वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने मंगळवारी बैठक होईल। त्याच्यामुळे इथे इतरांच्या शिष्टमंडळाकडे ते गेले नव्हते किंवा आंदोलनस्थळी गेले नव्हते। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला त्या आंदोलनस्थळी आल्यामुळे आमचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी होतं राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली तिथले जिल्हाध्यक्ष आणि आमचं केंद्रीय मंडळ यांच्यासोबत ते चर्चा करणार आहे। साधारणतः किती लोक राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वेगवेगळ्या भागात किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकत्र येऊन तिथे असणार आहे? 25 लोक आहेत। 25 लोक आहे की आमची केंद्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणीच्या काही लोकांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं त्या त्या जिल्ह्याचा 1 किंवा 2 प्रतिनिधी। खरं तर 12 मागण्या पूर्ण झाल्या, 2 मागण्या ज्या आहेत त्या अजूनही शिल्लक आहे, त्या 2 मागण्यांवरही चर्चा होणार आहे? नक्कीच आपल्यासमोरच त्या दिवशी माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ज्या काही ज्या धोरणात्मक निर्णयासंबंधी मागण्या आहेत त्या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू। कदाचित होऊ शकते की उद्या जर मुख्यमंत्री असले तर त्या धोरणात्मक मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आमची चर्चा होऊ शकते। तरी मनोज जरांगे असं म्हणतात का आमच्या विरोधात जर कोणी कोर्टात असेल तर आम्ही 1994चं कशा 16% आरक्षण दिलं त्या विरोधात आम्ही? अरे 1994च्या विरोधामध्ये कोणीच जाऊ शकत नाही, काही बेसच नाही आहे। कारण या देशामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता केंद्र सरकारने तत्कालीन खासदार BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवली होती। ती समिती पूर्ण भारतामध्ये फिरली आणि त्याच्यानंतर त्यांनी 1980ला तो अहवाल सादर केला। 10 वर्षानंतर 7 ऑगस्ट 1990ला तो अहवाल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास झाला। त्यानंतर सुप्रीम कोर्टात ती केस गेली आणि मग 93-94ला तो शासन निर्णय केंद्राने काढला जो सर्व राज्यांना त्याची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक होतं आणि त्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये या 60% ओबीसीला 27% आरक्षण लागू झालं। सर्व वैधानिक संविधानिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मिळालेलं आहे। त्याच्यामुळे त्याला चॅलेंज होऊ शकत नाही। कोणी काही म्हणत असेल त्याला काही अर्थ उरत नाही। कुठेतरी ज्या पद्धतीनं छगन भुजबळ किंवा इतर हे नेते नाराज आहे, अजूनही नाराज असल्याचं बोललं जाते, त्यामुळे नेमकं काय? नाही, हे तर मी आधीच आहे तुम्हाला की 400 जातींचा आणि 60% लोकसंख्येचा हा ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळे जेवढ्या जाती जेवढा मोठा समाज तेवढे जास्त नेते राहणार आहे आणि एखाद्या गोष्टीवर सर्वच नेत्यांचं एकसारखं मत असेल हे मी कधी अपेक्षित करू शकत नाही। परंतु माझं सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून एक कळकळीची विनंती राहील
की आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे समाजाची दिशाभूल होईल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नये. कुठल्याही शासन निर्णयाचा किंवा परिपत्रकाचा संपूर्ण अभ्यास करूनच नंतर आपलं स्टेटमेंट करावं, जेणेकरून समाजामध्ये मतभिन्नता राहणार नाही. कुठेतरी काँग्रेसने आज बैठक बोलावलेली आहे, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठक बोलावली. कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत आहे, ओबीसीच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशा पद्धतीची भूमिका घेत आहे. नेमकं काय वाटते त्यांना, असं का वाटून राहिलं का ओबीसीचं नुकसान झालं? दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः सांगत आहे का ओबीसीचं अहित होऊ देणार नाही, शिवकार्य आहे ते थांबलं, म्हणजे ओबीसीचा जोपर्यंत हित होणार नाही किंवा ओबीसीचा विकास होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, तेच खरं तर आमच्यासाठी शिवकार्य. नाही, आता तो कसा आहे, तो त्यांच्या पक्षाचा धोरणात्मक निर्णय राहील. जे काही असेल त्याबद्दल मी काही चर्चा करणार नाही. पण मी जबाबदारीपूर्वक, जसं परवाच्या दिवशी त्यांनी सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे माझ्याशी ते कुठे इकडे की सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याची कुठेही तरतूद नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. हे पहिल्या दिवशीपासून जाहीर आणि आताही ते वारंवार बोललेले आहे. आणि म्हणून जे त्याला विरोध करतात आहे, मला काही सरकारची मी सरकारच्या विरोधात भांडतो म्हणून त्याच्यामुळे मी सरकारची भूमिका घेऊ शकत नाही. पण सरकारने जो शासन निर्णय काढला त्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की यामुळे आमच्या म्हणजे एक तर सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी आंदोलकांनीच मागे घेतली होती. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलं तर ते योग्यच आहे, त्यांनीच मागे घेतली होती. राहिला बाकीच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी कुठलीही वाक्यरचना किंवा तरतूद शब्द या शासन निर्णयामध्ये नाही. कारण त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट आहे की संदर्भ क्रमांक 1 म्हणजे 2001चा अधिनियम, 2012चा अधिनियम, 2024चा अधिनियम याच्या आधारावरती हा शासन निर्णय आहे. आणि त्या तिन्ही अधिनियमामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या त्या तरतुदीसोबत शासन निर्णयाचा अभ्यास करावा लागेल. आयसोलेटेड 2 तारखेचा हे वाचून होणार नाही. आणि म्हणून हा सर्व संपूर्ण अभ्यास केल्याअंती आम्ही या निष्कर्षावर आलो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची कुठली तरतूद शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्कासुद्धा लागलेला नाही. या बैठकीला तुम्हाला बोलावलेलं आहे का? मुंबईत जी होती आहे काँग्रेस किंवा विजय वडेट्टीवारांनी बोलावलेल्या बैठकीला तुम्हाला नाही, मला कुठलंच नाही. तुम्ही अनेक वर्ष खरं तर सोबत काम केलेलं आहे, म्हणजे विजय वडेट्टीवार असेल, तुम्ही असेल, अनेकदा सोबत झाले, अनेक बैठका ओबीसीच्या विषयासाठी तुम्ही दोघे एकाच रस्त्यावर उतरल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. नेमका यावेळेस काय होत आहे असं का त्यामुळे एवढा गैरसमज? मला माहीत नाही ते. हे बघा, मी आंदोलनकर्ता आहे. मागच्या वेळेस सतत 1 महिना आंदोलन केल्यानंतर आम्हाला खूप मोठं यश मिळालं होतं. तेव्हासुद्धा माझ्या विरोधामध्ये लोक बोलत होते, नाही बोलत होते असं नाही आहे. तेव्हा मी माझ्या भूमिकेवरती ठाम होतो आणि सरकारकडनं मी आपल्या 14-15 मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. यावेळेससुद्धा मी आपल्या भूमिकेवरती ठाम होऊन माझ्या 12 मागण्या मी मान्य करून घेतलेल्या, ज्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणसाला त्याचे फायदे होत आहेत, लाभ मिळतो आहे. आणि त्याच्यामुळे ते कोणत्या कशाच्या आधारावरती बोलतात हे आता मला अभ्यास नाही. काय सांगाल तुम्ही या सगळ्यांना, कारण की तुम्ही त्यांच्याशी तयार आहे का? जर चर्चा करण्याची वेळ आली तर काय सांगाल तुम्ही? नाही, कोणी मला बोलवावं, मी डिबेट करायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे. माझी भूमिका सांगा. माझी मी काय लपून छपून बोलत नाही. GR एक वाक्य, एक शब्द वाचून मी त्यांना सांगू शकतो की ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही. पहिला प्रश्न तसा की सरसकट हा शब्दच नाही GRमध्ये कुठे किंवा त्याच्यातून अर्थ निघत नाही आणि तो आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला होता शब्द. त्याच्यामुळे सरकारलासुद्धा आंदोलनकर्ते याविषयी काही बोलू शकत नाही सरसकटबद्दल. आणि मग सरसकट शब्द निघाल्यावर आता नातेवाईकाचा अर्थ लोक वेगवेगळा काढून आले. अरे बाबा, नातेवाईक म्हणजे 2001चा 2012चा त्याच्यामध्ये नातेवाईक म्हणजे वडिलोपार्जित वंशावळीनुसार आलेले नातेवाईक. लोक शंका काढून GRचा अर्थ काढता येत नाही. स्पष्ट मत असायला पाहिजे. स्पष्ट, तुम्ही स्पष्ट मत मांडा तर मग माझ्याशी डिबेट करा. शंका जर तुम्ही करत असाल, शंकेच्या आधारावरती मी चर्चा करू शकत नाही आणि माझा निष्कर्षसुद्धा काढू शकत नाही. मला वाटत नाही की ओबीसीचं नुकसान? बिलकुल नाही, मुळीच नाही. मी माझ्या भूमिकेवर पहिल्या दिवशी जो ठाम होतो तो आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ठाम राहणार आहे. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ओबीसीचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. उद्या होणाऱ्या बैठकीत ज्या काही मागण्या आहे, 12 मागण्यासंदर्भात केव्हा GR निघणार आहे याची चर्चा होणार आहे. तसेच उर्वरित 2 मागण्यांसंदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका ठाम आहे. या GRमध्ये कुठेही ओबीसीचं नुकसान झालेलं नाही आणि मी वेळ पडल्यास कोणाशी डिबेट करायला तयार आहे अशी भूमिका बबनराव तायवाडे सरांनी साम टीव्हीशी बोलताना मांडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.